क्रंची कुरकुरीत होतात। थोडेसे बारीक गॅसवरती असे हे छानपैकी एका कढईमध्ये परतून घ्यायचे। आता काय करायचं, पुढील सुक्या वेळीची तयारी करून घ्यायची। त्यासाठी कापून घ्यायचा बारीकसर असा एक कांदा कापून घ्यायचा, 1-2 कांदे कापायचे, टोमॅटो कापायचा। त्यानंतर इथे कांदा टोमॅटो नंतर आपल्याला इथे लागणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर। इथे थोडंसं फरसाण आणलेलं आहे, मिक्स फरसाण आहे हे। आणि ज्या भेळपुरीच्या पुऱ्या असतात चपट्यावाल्या, तर त्या काही पुऱ्या घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर आपल्याला इथे शेंगदाणे घेतलेले आहेत, हे सॉल्टेड शेंगदाणे आहेत। त्यानंतर शेव घेतलेले आहेत, इथे मसालेवाली चणा डाळ घेतलेली आहे। आणि त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे हा भेळीचा स्पेशल मसाला। ह्याची रेसिपी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेलीच आहे, जाऊन नक्की बघा, कारण की हा एक मेन इन्ग्रेडियंट आहे भेळीचा। त्यानंतर थोडासा चाट मसाला इथे घेतलेला आहे। आता आपण काय करूया की भेळ तयार करायला घेऊया। इथे लिंबू पण अर्ध घेतलेला आहे। आता भेळ तयार करण्यासाठी आपल्याला एक मोठालं वाडगं लागणार आहे। तर एक मोठालं वाडगं घ्यायचं, त्यामध्ये आपल्याला जेवढी भेळ बनवायची आहे तेवढे कुरमुरे आधी काढून घ्यायचे। आता बघा इथे मी पुरेसे कुरमुरे जे आपण रोस्ट करून घेतलेले आहेत तर ते काढून घेतलेले आहेत। त्यामध्ये थोडा कांदा टाकून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये चिरलेला जो टोमॅटो आहे तो टाकून घ्यायचा आहे, थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। त्यानंतर इथे मी शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत, चणा डाळ टाकून घेतलेली आहे आणि थोडेसे जे शेव आहेत तर ते टाकून घेतलेले आहेत। आणि जे मिक्स फरसाण आपण आणलेलं आहे तर ते मिक्स फरसाण इथे टाकून घेतलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे की ह्यामध्ये हे फरसाण टाकल्यानंतर थोड्याशा 1-2 पुऱ्या पण मी चुरून टाकल्या होत्या, ज्या आपण शेवपुरीच्या ज्या पुऱ्या असतात चपट्यावाल्या, तर त्याच मी पुऱ्या वापरल्या आहे। आणि जेवढं तिखट हवं तेवढा हा मसाला आपल्याला काय करायचा आहे, सुक्या भेळीचा स्पेशल मसाला जो आपण बनवलेला आहे तो ह्यामध्ये टाकून घ्यायचा, थोडासा चाट मसाला। आणि हे जे सर्व साहित्य आहे मस्तपैकी मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे। आणि ही जी भेळ आहे ना, बनवल्या एकदम पटकन त्याचा आस्वाद घ्यायचा। आणि लिंबू थोडंसं पिळून घ्यायचं आहे, चटपटा टेस्ट येतं, लिंबू नक्की पिळा। जर कैरीचा सीझन असेल ना तर कैरी पण नक्की याच्यामध्ये एखादी बारीक चिरून टाका, खूप छान अशी चव येते ह्या भेळीला। तर चौपाटीवाल्यापेक्षाही भन्नाट अशी ही भेळ बनते, एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि आपला जे सुका मसाला, भेळीचा सुका मसाल्याची जी रेसिपी आहे ती पण जाऊन तुम्ही नक्की बघा। आता बघा भेळीसाठी एकदम असा एक छानपैकी पुडी बनवून घेतलेली आहे, जसे भेळपुरीवाले बनवतात तशी। त्याच्यामध्ये संपूर्ण आपण बनवलेली अशी भेळ भरायची आणि मस्तपैकी त्यावरती गार्निशिंगसाठी थोडीशी शेव, त्यानंतर आपण जी चणा डाळ घेतलेली आहे मसालेवाली, थोडीशी कोथिंबीर, असं सर्व टाकायचं आणि मस्तपैकी ह्याचा आस्वाद घ्यायचा। बघा वाटते की नाही भारी एकदम। तर तुम्हीही बनवा अशी सुकी भेळ आणि नक्की